राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर पाथर्डीपासून 16 किलोमीटर अंतरावर येळी गाव आहे। येळी पंचक्रोशीचे श्रद्धास्थान हरिभक्त परायण रामगिरी महाराज यांनी उपक्रमाला आशीर्वाद देत ग्रामस्थांच्या सहभागाचं कौतुक केलं। विकासाच्या मुद्द्यावर भर देत स्वच्छ, सुंदर, संस्कारक्षम आणि जलयुक्त गाव असा उपक्रम आता गावकऱ्यांनी हाती घेतलाय। रामगिरी महाराजांच्या हस्ते आज आपण जल अभियानाचं नदी उकरायचं हा कार्यक्रम संचलित नारळ फोडून आज सुरुवात करणार आहोत। नगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि विकासाची तळमळ असलेले जिल्हाधिकारी सन्माननीय अनिल कवडे साहेब यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला भेट देऊन लोकसहभागातून पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कामाची पाहणी केली। सरपंच संजय बडे यांच्या रूपानं विकासाभिमुख आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व मिळालं। फार उत्साही सरपंच, सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य, त्याचप्रमाणे आपण सर्व या गावचे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, खरं तर खूप उत्सुकता असते आम्हाला नेहमीच की चांगलं काम बघायला जावं आणि चांगलं काम बघायला आपल्याला मिळावं। येळी गावचे आपले सरपंच त्यांनी विनंती केली। माझी थोडीशी इच्छा नव्हती, कारण मला असं वाटत होतं की खूप वेळ दिला पाहिजे गावामध्ये गेल्यानंतर, तर आपण गावामध्ये जावं। फार कमी वेळात 5-10 मिनिटात जिल्हाधिकारी येऊन गेले आणि लोकांना कळलं पण नाही, असं होऊ नये असं खरं तर माझी अपेक्षा होती। त्या अनुषंगाने त्यांनी ते मान्य केलं की आपण थोडा वेळ चर्चा करू, कारण मी गावात जातो तर मी स्वतःहून कधी येत नाही, तिकडं चर्चा केल्याशिवाय मला बरं वाटत नाही। आम्हाला येळेगावचं एक वेगळं दर्शन बघायला मिळावं असं मला वाटतं। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची, तुमच्या कुटुंबाची, सगळ्यांची वाटचाल सदाचाराची, सद्भावनांची, आनंदाची, भरभराटीची, आरोग्याची आणि यशाची जावो अशी येळेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा धनू, आजी सोनियाचा दिनू। आजचा दिवस येळी गावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा एवढा आनंदाचा आणि समाधानाचा। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर मनापासून प्रेम करणारं येळी गाव आणि येळी आणि या संपूर्ण पंचक्रोशीतून या ठिकाणी गडावर आणि भगवान बाबावर श्रद्धा असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला पहिल्यांदा नतमस्तक होतो। गावात हेमाळपंथी येळेश्वराचं प्राचीन आणि जागृत असं महादेवाचं मंदिर आहे। देवाच्या नावावरून गावचं येळी नाव रूढ झालं। आज जिल्ह्याच्या विकासाच्या नकाशावर लोकसहभागातून पुढे आलेलं पहिलं गाव येळी। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रेरणेनं गावानं विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला। जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून
पाण्यासाठी डोळ्यात पाणी आणून टँकरची वाट पाहणारं गाव आता तालुक्याची तहान भागवू शकते एवढा अमृता समान जलसाठा शिवारात साठला. एकेकाळी ऊस तोडणी कामगारांचा म्हणून ओळखला जाणारा भाग कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर पुढे जाऊ लागलं. गावानं शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. गावानं शिक्षणातही क्रांती केली. राज्याला प्राथमिक शिक्षक पुरवणारं गाव म्हणून येळीची ओळख झाली. शिक्षणातून विचारसरणी बदलली. त्यातून विकासाचे आणि लोकसहभागाचे महत्त्व गावाला पटले. शिक्षण क्रांतीनंतर आता गावानं जलक्रांतीत अभूतपूर्व यश मिळवलं. राज्य शासनाच्या विकासाच्या नकाशावर येळी गाव पोहोचलं. परिसरातील बडेवाडी या पाझर तलावांमध्ये बोंदरवाडी या पाझर तलावांमध्ये वीज विहिरा या पाझर तलावांमध्ये किनदरा या पाझर तलावांमध्ये साठलेला हजारो ट्रॅक्टर गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चानं शेतात नेऊन टाकला आणि यामुळे शिवाराच्या सुपीकतेत वाढ होऊन तलावांची साठवण क्षमता दुपटीने वाढली. भरभरून वाहणारे पाझर तलाव, बंधारे, हिरवेगार शिवार असं वातावरण स्वर्ग सुखाला आनंद देणारं ठरत आहे. आगामी काळात बंधारे आणि तलावांची उंची वाढवण्याबाबत पाठपुरावा शासन दरबारी केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ठेकेदाराचे या उपक्रमास बहुमोल सहकार्य लाभले. सरपंच संजय बडे यांनी केलेल्या आवाहनानुसार कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी अशा सर्व येळीकरांनी विशेष योगदानाचा निर्धार केला. नदीपात्राचं खोलीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा पाणी जिरवण्यासाठीचा वापर, बंधारे खोलीकरण असे सुमारे 5 किलोमीटर अंतराचं काम पूर्ण झालंय. आता पाहूयात कामांची यादी. बंधारा क्रमांक 1 गावात उभा राहिला. बंधारा क्रमांक 1 स्वर्गीय बडे गुरुजी यांच्या शेताशेजारी. पालवेवाडी, बोंदरवाडी रोड येथील बंधारा. चांदन
3 तुकाराम महाराज मंदिरासमोरील बंधारा. लावण्याची खाणी क्रमांक 4 गोंधळीच्या मळ्यातील. चलते हैं बजता है जल तरंगी की छत पे जब मोतियों जैसा जल बरसे, बूंदों की ये झड़ी लाई है वो घड़ी जिसके लिए हम तरसे. बजता है जल तरंगी की छत पे जब मोतियों जैसा जल बरसे, बूंदों की ये झड़ी लाई है वो घड़ी जिसके लिए हम तरसे. रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम भीगी भीगी रुत में तुम हम तुम. चलते हैं क्रमांक 5 222 हायवे शेजारील संजू बडे मेजर यांच्या शेताजवळील बंधारा. वरच्या नदीवरील द्वारकानाथ ढोले यांच्या शेताशेजारील बंधारा. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, ओ लय दिवसान लय नवसान लागलंय आभाळ गाया. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी. क्रमांक 10 खामकर वस्ती शेजारील बंधारा. वैशाख वणवा सरला हो, मिरगाचा पाऊस झरला हो. वैशाख वणवा सरला हो, मिरगाचा पाऊस झरला हो. देवाची कृपा झाली की सुखात काया न्हाली, देवाची कृपा झाली की सुखात काया न्हाली. ओ लय दिवसान लय नवसान लागलंय आभाळ गाया. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल
काळीज आलं अन हिरवं लेणल्यालं, फुलून काळीज आलं अन हिरवं लेणल्यालं. ओ लय दिवसानं लागलंय आभाळ गाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. धरणी आईची माया कशी जाईल वाया. सर्वांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आणि सहकार्याबद्दल येळी गावच्या वतीनं मनपूर्वक आभार. चला आपली पंचक्रोशीला सुजलाम सुफलाम करूयात आणि समृद्ध करूयात. आपल्या काळ्या आईला हिरवा शालू पांघरूयात. धन्यवाद. गावांतर्गत वृक्षारोपण व गाव सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ, गावांतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ, गावांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ या ठिकाणी कोनशिलेचा जवळ या ठिकाणी शुभारंभ संपन्न होतो आहे. या अतिशय सुंदर आणि गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष आपणा सर्वांचे नेते आदरणीय राजाभाऊ राजळे, प्रशासनातील संत म्हणून ज्यांची संपूर्ण जिल्ह्याने ओळख केलेली आहे, ओळख झालेली आहे जिल्ह्याला, असे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विशेष इळेवरती प्रेम असणारे अनिलजी कोडे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आज आपण हा कार्यक्रम करत आहोत.
मी ते थोडं कॅल्क्युलेशन टाकलं भाऊ. 6 टँकरच्या खेपा या गावाला लागायच्या, 22,000 लिटरच्या. साधारणपणे एका वर्षाला 1 कोटी रुपये पिण्याच्या पाण्यावरती या गावाचा खर्च शासनाला करावा लागत होता. छातीला हात लावून सांगतो तुम्हाला सगळ्यांना की येळीला टँकर लागणार नाही. शुरुआत करते हैं वही मंजिल पार करते हैं, जो सफर की शुरुआत करते हैं वही मंजिल पार करते हैं. एक बार चलने का हौसला रखिए. अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं, अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. आपण जी जलक्रांती केली ते एवढं मोठे तालुक्याला घोषणा हो अशी गोष्ट संजय भाऊ आपण काम केलं. आज 50च लोक येत असतील. भविष्यात नजीकच्या काळात रोज तुमच्या गावाला जसं राळेगण दिला असं, पोपटराव पवारांच्या गावाला हिवरे बाजारला असं, तसं आपल्या तालुक्यातल्या नवीन जिल्ह्यातून गावगावचे लोक आपल्या गावाचं काम पाहण्यासाठी येतील. आणि हे सगळं श्रेय या सगळ्या गावकऱ्यांचं, बाबा तुमचं आणि ह्या सरपंचाचं. येळी गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेला आजचा हा जलपूजनाचा आणि ग्रामगौरवाचा समारंभ. या समारंभाचे अध्यक्ष माजी आमदार राजूभाऊ राजळे, SAO आपले भाऊसाहेब बराठे, सभापती संभाजीराव पालवे साहेब, आमचे प्रांताधिकारी प्रशांत खेडकर, या गावचे हरिभक्तपरायण रामगिरी महाराज, त्याचप्रमाणे आपल्याकडे आता ज्यांचा आपण गौरव केला असे गावचे सुपुत्र सत्यजित बडे ज्यांनी माझ्याबरोबर काम केले, डॉक्टर सुनील जाधव, सौ उज्ज्वला पालवे, सौ वैशाली शेळके ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं, श्री गोविंद ढोले, दत्तात्रय बडे, शिवाजीराव ढोले, SD कुलकर्णी, शिवाजी कराड, रामनाथ कराड, राजेंद्र जायभाई, अशोकराव ढोले, सुजित बडे, देवीदास ढोले, अजित बडे, कमलाकर कुलकर्णी, विजय बडे, हरिभक्तपरायण नामदेव महाराज बडे, विठ्ठल नारायण बडे, हरिभक्तपरायण भगवान ढोले गुरुजी, अंकुश बडे, अनंत कराड, आशुतोष बडे, राजेंद्र ढोले, अक्षय ढोले, डॉक्टर ऋतुजा कराड, डॉक्टर विवेक कराड, गावातून पंचक्रोशीतून उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी. खरं तर येळी गावामध्ये येण्याचा माझा हा दुसरा प्रसंग आहे. मागे जसं आपण मगाशी फिल्ममध्ये पाहिलं तसं इथलं काम बघण्यासाठी एक धावती भेट म्हणून या ठिकाणी आलो. त्याच वेळेला आमचं येळेश्वराचं दर्शन झालं आणि येळेश्वराच्या प्रांगणामध्ये बसूनच आपण ग्रामस्थांशी थोडा वेळ संवाद साधला आणि त्यातून आपल्याला एक समाधान मिळालं, आनंद मिळाला. अनेक गावामध्ये मी जातो, जवळपास 250 गावामध्ये मागच्या 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये मी गेलेलो आहे आणि गावामध्ये जाऊन तिथलं काम बघणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, पुढचा प्रगतीपथ दाखवणं, अशी वेगवेगळी कामं आपण त्या माध्यमातून करत आलेलो आहोत. इथं तुमच्या गावाचं वैशिष्ट्य आणखीन समोर आलं. संजय बडेंनी त्यांच्या सहकार्याने इंटरेस्ट घेतला, सरस दाखवला. गावामध्ये शिक्षकांची संख्या मोठी आहे. आता अनेकदा उल्लेख झाला, महाराष्ट्राला शिक्षक पुरवणारं गाव असं हे सुशिक्षित असलेलं गाव. इथल्या सगळ्या सुपुत्रांना एकत्र आणूया, त्यांचा सुद्धा सन्मान करूया. त्यांनी राज्यामध्ये, देशामध्ये जिथं जिथं त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे त्याचाही त्यानिमित्ताने गौरव करूया आणि त्यांचं ऋण गावाप्रती असलेलं व्यक्त करू. किंबहुना गावामध्ये त्यांचं योगदान काय असावं याच्याबद्दल सुद्धा आपण विचार करू. असा हा संपूर्ण विचार करून त्याचबरोबर जलपूजनाचा कार्यक्रम ज्यामध्ये आपण आतापर्यंत केलेल्या कामाची फलश्रुती बघायला मिळते, फलनिष्पत्ती बघायला मिळते, अशा गोष्टी आपण त्या माध्यमातून पुढे आणण्याचा एक जाणीवपूर्वक चांगला प्रयत्न केलेला आहे. आम्हाला निश्चितच आनंद असतो. ग्राम विकास व्हायला पाहिजे. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आम्ही वाचतो, ऐकतो, ती प्रत्यक्षात आली पाहिजे.
संत गाडगेबाबांचे स्वच्छतेसारखे महत्त्वाचे उपक्रम गावागावामध्ये राबवले पाहिजेत. आमचे महात्मा गांधी राष्ट्रपिता सांगायचे, भारत खेड्यामध्ये वसतो, खेडी स्वयंपूर्ण व्हायला पाहिजेत. जिथं संपूर्ण धनाने आणि मनाने समृद्धी त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अनेक योजना, अनेक उपक्रम, अनेक कायदे आपण त्या ठिकाणी अंमलात आणलेले आहेत, अंमलात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे आणि त्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला उपयोग पण होताना दिसतो. खरं तर पाणी ही सगळ्याच या भागाची मोठी गरज आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये पाऊस पडला नसल्यामुळं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाची किंबहुना टंचाईची आणि एक असमाधानाची भावना लोकांमध्ये प्राण मोठ्या प्रमाणात दिसत होती. यावर्षी पर्जन्यराजाने कृपा केली, जिल्ह्यामध्ये 136% सरासरीचा पाऊस झाला आणि त्यापेक्षा महत्वाचं जिल्ह्यामध्ये एक जलसंस्कृती रुजवण्यामध्ये आपण काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो. मागच्या वर्षी शासनानं हा जलयुक्त शिवार अभियानचा कार्यक्रम हातामध्ये घेतला, ज्यामध्ये खरं तर या भागाची महत्वाची गरज किंबहुना महाराष्ट्रातल्या बहुतांशी भागाची महत्वाची गरज म्हणून पाण्याकडे बघितलं. पाण्याचं त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे म्हणून आपण पाण्याचे ताळेबंद तयार केले. गावागावामध्ये पडणारं शिवारात पाणी किती, वाहून जाणारं पाणी किती, आडणारं जिरणारं पाणी किती आणि आपल्याला लागणारं पाणी किती, त्याचा आपण ताळेबंद बांधण्याचा प्रयत्न केला. गावागावामध्ये करत असताना 279 गावं मागच्या वर्षी आणि 268 गावं या वर्षी अशी आपण या कार्यक्रमामध्ये घेतली आणि या गावांचा पाण्याचा ताळेबंद एवढ्यासाठी मांडला की खरंच पाण्याची आपली स्थिती काय आहे आणि पाण्याची स्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, माथा ते पायथा काय उपचार केले पाहिजेत, नाल्यामध्ये काय उपचार केले पाहिजेत, बंधाऱ्याच्या बाबतीत काय आपण विचार केला पाहिजे, पुनर्भरणाबद्दल पाण्याचा काय विचार केला पाहिजे, हा खरं तर उद्देश ठेवून हे जलयुक्त शिवार अभियान आपण राबवण्याचा प्रयत्न केला. मला तुमचं आमची सरपंचांच्या कल्पकतेचं पण कौतुक करावं असं वाटतं, कारण तुमच्या सगळ्यांना एकत्र आणून लोकवर्गणी करून इथं चाललेल्या आपला हायवे 222 मधल्या कामांमधल्या मशिनरीचा वापर करून एक कल्पकतेने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं 8, 9, 10 किलोमीटर पर्यंत आपण खोलीकरणाचा कार्यक्रम केला. त्याही पेक्षा पुढे जाऊन आपण रिचार्ज शाफ्ट जे मगाशी बघितले, ज्याच्यामुळे पाणी भूगर्भामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जाईल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी बसलेले आहोत म्हणून मी 5 मिनिटात माझं भाषण संपवतो. गंगा आली ओ अंगणी, मला वाटतं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हरिभक्त परायण रामगिरी बाबा यांनी पायी काशीहून गंगेचं पाणी या ठिकाणी आणलं. तुम्ही केलेले जलयुक्त शिवाराचे खोलीकरणाचे बंधारे हे 2 तासात भरले. मला वाटतं हे शेवटी खूप मोठं काम तुम्ही येळेगावाने केलं. एक म्हण आहे, तुझं आहे तुझं पाशी, सगळं तुझ्या पाशी आहे, काही कमी नाही. आणि म्हणून आपण प्रत्येक गावात गेल्यानंतर आम्हा पुढाऱ्यांपुढं, आम्हा अधिकाऱ्यांपुढं गावातली जी पुढारी मंडळी असते सातत्यानं म्हणत असते, इतका निधी आमच्या गावाला दिला पाहिजे, आमच्या गावाला असा रस्ता केला पाहिजे, आमच्या गावाची शाळा अशी केली पाहिजे, आम्हाला बंधारा दिला पाहिजे, आम्हाला तलाव दिला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची टाकी दिली पाहिजे. आणि प्रत्येकाला वाटतं की अधिकार आला की आपण विकास करू शकू. जिल्हा परिषद सदस्य झालो, आमदार झालो, खासदार झालो तर आपण विकास करू शकू. पण या सगळ्या गोष्टीला फाटा देऊ येळी गावचे सरपंच संजय बडे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आपण सर्व यांनी विक्रम असा केला की सरकारचा 1 रुपयाचा निधी नाही, कोणतं मोठं गावाला पदही नाही, परंतु ह्या गावामध्ये गंगा आणण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं. आपलं गणावं तेवढं कौतुक थोडं आहे. तरी आम्ही ती फिल्म पाहिल्यानंतरच माझं पोट भरलं. मला आता बस झालं एवढंच.
आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. विशेषतः ज्यांचा गौरव केला ती गावातील सगळे सुपुत्र, त्यामध्ये डॉक्टर जाधव असतील, शेळकेताई असतील, पालवेताई असतील, डॉक्टर दिलीप बडे असतील, मी सगळ्यांना या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि एक आगळा वेगळा उपक्रम संजीव भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतला त्या, आणि विशेषतः आमच्या कलेक्टर साहेबांनी ह्या सर्व गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन ह्या गोष्टीला चालना दिली. कलेक्टर साहेब, त्यांचं प्रशासन, या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे भारत माता की